मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याच्या पहिले ना तुम्ही या राक्षसाचा चेहरा बघून घ्या, कारण की हा व्हिडिओ बघितल्यानंतर या राक्षसाचा चेहरा तुमच्या मनातून कधीच जाणार नाही। तर मित्रांनो, आजची जी घटना घडलेली ना ती घटना घडलेली मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे या गावात। तर मित्रांनो, डोंगराळे गावामध्ये 3.5 वर्षाची एक लहान मुलगी राहत होती, जिचं नाव यज्ञ होतं। तर मित्रांनो, झालं काय, ही छोटीशी मुलगी म्हणजे यज्ञ आपल्या घराबाहेर खेळत होती, तेवढ्यात विजय खैरनार नावाचा हा राक्षस तिथे येतो। त्यानंतर तो तिच्याबरोबर थोडंसं बोलतो आणि काहीतरी बोलून काहीतरी खाऊ घालून तिला तिथून घेऊन जातो आणि हा तिला लपत लपत कोणाची नजरी न पडता एका सुनसान जागेवर घेऊन जातो। या सुनसान जागेवर नेल्यानंतर त्या लहान मुलीचा बलात्कार करतो। आता याला माहिती होतं जे काम याने केलेले याची शिक्षा याला मिळणार, तर याने असं ठरवलं काम पूर्णच का नाही करावं। याने खूप मोठा दगड घेतला आणि त्या लहान मुलीच्या डोक्यात घातला। त्या लहान मुलीचा जीव तिथेच गेला। मला माहीत आहे मित्रांनो, तुम्हाला आत्ता खूप राग येत असेल, पण आता जे मी सांगणार आहे ना ते ऐकून तर तुम्हाला भरपूर राग येणार आहे। मित्रांनो, हे सर्व करण्याचं कारण एकच, यज्ञाच्या वडिलांचं आणि याचं म्हणजेच विजय खैरनारचं आदल्या दिवशी एका दिवसा अगोदर भांडणं झाली होती। यज्ञाच्या वडिलांकडून झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी यांनी हे पाऊल उचललं। तर मित्रांनो, आता तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या। आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे तो, त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे। माझ्या मामांची मुलगी होती, ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस, विषय संपला। माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या, गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली। मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या, आम्हाला न्याय हवा, बस काहीच नको पाहिजे। हे बघा, 3.5 वर्षाची मुलगी, ती जास्त बी मोठी नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस। ही बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली। तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ बघितले असाल, आता मी तिचे काही फोटो तुम्हाला दाखवणार आहे। तुमची जी तळपायाची आग आहे ती मस्तकाला जाईल, बघा।